रुद्र रक्तबंबाळ होऊन निपचित खाली पडलेला होता. अचानक एक जोरदार हवेचा झोका रुद्रच्या चेहऱ्यावर येऊन आदळला आणि त्याने डोळे उघडले. त्याच्या हातातील लायटर केव्हाच कुठेतरी पडून गायब झाले होते. किलकिले केलेल्या डोळ्यांनी त्याने एकदा हवेत लटकणाऱ्या नितेशकडे पाहिले. त्याचे डोके सुन्न पडलेले होते व हातपाय थरथरत लटपटत होते. तरीही तो एक एक पाय टाकत पुढे सरकला. तोच चाफ्याची दुसरी फांदी वेगात आली आणि तिने रुद्रला जखडून हवेत उचलले. तोच रुद्रने अर्धशुद्धीत अग्नी ऊर्जा त्या खड्ड्याच्या दिशेने फेकली आणि भपकन त्या खड्ड्यात अग्नी पेटून उठला. रुद्र धाडकन खाली आपटला. सोबत नितेशही ते विद्रूप धुडानेही पेट घेतला. जे चाफ्यावर बसलेले होते ते किंकाळत ओरडत त्या खड्ड्यात जाऊन पडले आणि त्या चाफ्याच्या झाडातूनही काळा धूर निघून हवेत विरला. नितेश कसा तरी खोकत उठला व हळूहळू चालत रुद्र जवळ गेला. बेशुद्ध रुद्रला हलवत नितेशने हाक दिली, रुद्र, रुद्र उठ, ते संपले. ती सकाळ नवी सुरुवात होती. कोवळे ऊन त्या वाड्याच्या भिंतीवर पडले. आज त्या चाफ्यावर बसून पक्षी किलबिलाट करत होते आणि कोकिळा कुहू कुहू करून सकाळला जागे करत होती. रुद्र जड पडलेले डोके पकडत उठला. त्याला जागोजागी बँडेज आणि पट्टी केलेली होती. त्याचे अंग अद्यापही ठणकत होते. समोर नितेशला पाहताच तो दचकला. वाचलो काय आपण? पण कसे काय? कोणी वाचवले? रुद्र ठणकत असलेले डोके पकडत म्हणाला, तूनीच वाचवलेस, नाहीतर हा दिवस स्वर्गात उगवला असता. नितेश म्हणाला, मलाच कसे काय आठवत नाही. काय केले होते मी? उठून बसत रुद्र म्हणाला. नितेशने चहाचा गरम कप त्याच्याकडे सोपवला. वा, चहा! सुगंध नाकात ओढत रुद्र खुश झाला. अग्नी ऊर्जा सोडली होतीस तुनी व त्या कंकालाने पेट घेतला. नितेश म्हणाला, ते कसे शक्य आहे? विनाशिनीवर मी माझी दिव्य ऊर्जा वापरून ह्या सर्व शक्त्या गमावलेल्या नव्हत्या काय? तरी मला काहीच का आठवत नाही. आणि एवढे बँडेज कुठे केलेस? तुला आसपासचे दवाखाने माहीत आहे काय? रुद्रने चहाचा गरम घोट ओढत विचारले. मी स्वतः डॉक्टर आहे, विसरलास काय? नितेश हसत म्हणाला. हो ना, आठवतच नाही काही. रुद्र हसला. सामान्यपणे 10च्या सुमारास रुद्र आणि नितेश नाश्ता करत होते तेव्हा एक कार बाहेर येऊन थांबली. त्यातून विनायक आपल्या कुटुंबासहित बाहेर पडला. यांना लगेच कसे कळले समस्या टळली आहे असे? रुद्रने प्रश्न उपस्थित केला. मी सांगितले होते, नितेश म्हणाला. खूप खूप धन्यवाद आपले. विनायक घरात येताच म्हणाला. ते तर आमचे कर्तव्य आहे, रुद्र म्हणाला. थोड्या वेळातच ते सर्व हॉलमध्ये बसले. रुद्र, मला काहीच कळत नाही काय होतं ते. आणि ते चाफ्याचे झाड असे विचित्र कसे वागू शकते? नितेशने विचारले. रुद्रने दोन्ही मुलांकडे पाहिले. खरे तर तिथे बसलेल्या प्रत्येकाला तेथील सर्व रहस्य जाणून घेण्याची इच्छा होती. मुलांनो, तुम्ही समुद्रकिनारी जा, विनायक दोघांना म्हणाला. पण पप्पा, आम्हाला ऐकायचे आहे, कृपाली म्हणाली. नाही कृपा, हट्ट करू नये, सृषा त्यांना समजावत म्हणाली. आपल्या हातातील मोबाईल तिथेच आपटत कृपाली बाहेर पडली. सोबत आदित्यही बाहेर पडला. रुद्र हसला, कारण त्याला त्यांचा खेळ समजला होता. त्याने कृपालीचे फोन आपल्या जवळ ओढले व उलटे करून ठेवले. कृपाली व आदित्य घरापासून थोडे दूर नारळीच्या झाडाखाली येऊन बसले. त्यांनी फोन स्पीकरवर ठेवला व रुद्र तिथे काय बोलतो हे ऐकू लागले, कारण दुसऱ्या फोनवर ह्यांचा कॉल सुरू होता आणि तोच फोन रुद्रने आपल्या जवळ ओढून उलटा ठेवला होता, कारण त्याला वाटत होते त्यांना ऐकायचे तर ऐकू द्या, तेवढीच त्यांचीही भीती कमी होईल. रुद्र तिथे काय घडले होते ते सर्व आता त्यांना सांगू लागला. दिवस पहिला. रुद्र आणि नितेश तिथे त्या वाड्यावर पोहोचले होते.
त्यांची ही आजची पहिलीच रात्र होती. आणलेला डब्बा संपवून व तेथील त्या दुष्ट शक्तीचा पहिला झटका खाऊन दोघेही आपापल्या खोलीत परतले. नितेश चांगला घाबरला होता, म्हणून तो थरथरत रुद्रला म्हणाला, रुद्र, आज मी तुझ्या खोलीत झोपू काय? लहान आहेस काय? म्हणत रुद्रने ते टाळले, कारण त्यांच्या मनात वेगळीच खिचडी शिजत होती. त्या दुष्ट शक्तीने बाहेर फेकलेले सर्व सामान रुद्रने व्यवस्थित खोलीत लावले व तो पलंगावर आडवा पडला. सर्वत्र शांतता जाणवताच तो चार्जिंगला ठेवलेला आपला मोबाईल खिशात टाकत खोलीतून बाहेर पडला. आतापर्यंत तो लाकडी जिन्याजवळ येऊन उभा होता आणि तेथील ती पहिलीच खोली व तो रांगेतील पहिलाच बल्ब दोन्ही बंद होते. तेथील अंधार बराच गडद होता व हवाही जणू कुसबुस करत होती. रुद्रने आपल्या जवळ असलेल्या घराच्या चाव्या काढल्या. खन खन त्यांचा आवाज झाला. वेळ न दवडता त्याने कुलपाला एक चावी लावली. कुलूप उघडत नव्हते. वेळ जात नव्हती. त्या आवाजाने रुद्र दचकला. त्याने मागे पाहिले. खालच्या वरांड्यात ओलसर पावलांचे ठसे दिसत होते. रुद्र खाली जाऊन पाहण्याचा विचार करत होता, पण तेवढ्यात कुलूप उघडले. त्याने आतमध्ये प्रवेश केला व स्विच ऑन करताच खोलीतील बल्ब पेटला. त्याने नजर समोर टाकली. ती खोली बऱ्यापैकी मोठी होती, पण आतमधील सामान अस्ताव्यस्त होते. खोलीत हवे तसे काहीच दिसत नव्हते. तरी रुद्रने आपली पावले उचलली. भिंतीवर काही चिखलाचे काळे डाग होते, जे छताला जाऊन उमटले होते. ते कुणाच्या तरी पावलांचे होते. कोणीतरी खोलीत याआधी राहण्याचा प्रयत्न केला असावा, पण टिकले नसेल. तोच रुद्रला विचित्र जाणवले व क्षणात त्याने मागे फिरून पाहिले. काहीतरी दरवाजापाशी सरकले. रुद्रने तिकडेच पावले उचलली व तो बाहेर आला. रुद्रने चहूबाजूला नजर फिरवली. अंधारे कोपरे आणि धुक्याव्यतिरिक्त तिथे दूर दूरपर्यंत कोणीच नव्हते. किती नीरव शांतता होती. रुद्रला आपले श्वास ऐकू येत होते. तोच छतालाहून काहीतरी फडफडत त्याच्यावर आपटले आणि रुद्र दचकला. त्याने 2 पावले मागे उचलली. ते कबूतर होते. आले तसे गुटुरगू करत निघून गेले. रुद्रने दरवाजा बंद करत आपली पावले जिन्यावरून खाली टाकली. मागून जणू कुणीतरी येत आहे असे त्याला वाटले, पण तिथे कोणीच नव्हते. तो चालत असता दुहेरी वाजणारी पावले त्याच्या कानात पडली. शेवटी तो त्या जागेवर येऊन थांबला. तिथे बल्ब होता नव्हता, पण तिथे संपूर्ण अंधार पसरलेला होता. अंधारी कोपरे अधिकच गडद झाले होते व हवा सनसनत वेगळीच कुजबूज करत होती. आपल्या मागे कुणीतरी आहे असे रुद्रला सारखे वाटत होते, पण आसपास कोणीच नव्हते. शांतता इतकी भयानक होती की रुद्रला आपल्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. समोरच स्टोरूमची खोली होती. रुद्रने मोबाईल सुरू केला आणि फ्लॅश पाडत त्याने दरवाजाची गंजलेली कडी उघडली. ती कर्कश आवाज करत आणि पुढच्याच क्षणी धूळ उडवत तो दरवाजा उघडला. आतमध्ये बरीच धूळ होती. कोळ्यांची जाळी आणि कचरा सोबत कुबट कुचका वास रुद्रच्या नाकास शिरत होता. रुद्रने खट करत स्विच ऑन केली, पण तिथला दिवा पेटला नाही. आतमध्ये बऱ्याच जुन्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू होत्या व काही अवजारेही होती. समोर ठेवलेल्या मोठ्या काचेवर मोबाईलचा उजेड पडून परावर्तित होत आजूबाजूला चकाकत होता. रुद्र तेथेच आसपास नजर फिरवून वस्तूचे निरीक्षण करू लागला. त्याने सहजच नजर वरती उचलली आणि त्याला काचेत 2 लाल चमकदार डोळे दिसले आणि त्याच्या काळजात धस झाले. त्याने लगेच स्वतःला बाजूला झोकून दिले आणि कुठेतरी गडबडून पडला. तोच खान करत कुऱ्हाड रुद्रऐवजी समोरील लोखंडी पाटीला शिरली. सर्व वस्तू हादरल्या आणि काच खाली पडून फुटली. ती आकृती रागात ओरडली व बाजूला बेसावत पडलेल्या रुद्रवर तिने सपकन दुसरा वार केला. पण रुद्रने आपल्या खिशातील विभूतीची गोळी काढून
चुरा करत तिच्यावर भिरकावली. फाट आवाज झाला आणि ती आकृती किंकाळली. क्षणभरासाठी खोलीत मोठा लखलखाट झाला आणि दरवाजा मोठ्याने आपटला. कुऱ्हाडही खानकन रुद्रच्या पायाशी पडली. जोरजोरात श्वासोच्छ्वास घेत रुद्र धडधडत्या काळजाने उठला व त्याने दरवाजा लोटून बंद केला. समोरील चेंदामेंदा झालेल्या पाटीकडे पाहत त्याने निश्वास टाकला. वाचलो. रुद्रने खाली पडलेला मोबाईल उचलून घेतला व परत त्या छोट्याशा खोलीतील कबाडात काहीतरी सापडते काय म्हणून तो पाहू लागला. तोच एका खोक्यात त्याला जुन्या फोटो फ्रेम दिसल्या. रुद्रने ते फोटो हातात घेतले व त्यावरील धूळ समोरील कापडाने पुसली. रुद्र रुद्र. त्याचवेळी बंद दरवाजावर थाप पडली. हाक नितेशची होती म्हणून रुद्र दचकला. नितेश केव्हा इथे आला म्हणून रुद्रने दरवाजा हळूच उघडला, पण त्याला धक्काच बसला. बाहेर कोणीच नव्हते. तिथे एकदम शांतता होती व तेथील अंधार गडद काळे व धुक्याने भरलेले होते. रुद्रने खात्री करण्यासाठी हळूच बाहेर डोकावून पाहिले. उजवीकडे अंधारलेले कोपरे आणि वरांड्यात हलणारे पिवळे दिवे होते. मग त्याने हळूच डोके डाव्या बाजूला फिरवले आणि तिथेच कोपऱ्यात ते सावट रागाने त्याच्याकडे पाहत उभे होते. रुद्रनेही दरवाजा आपटून बंद केला व तो परत त्या फोटोजवळ आला व त्याने त्या फोटोत निरखून पाहिले. त्यात एक साधी साडी नेसलेली बाई उभी होती व दुसऱ्या फोटोत एक पुरुष होता, ज्याच्या डोक्यावर काळी टोपी, अंगावर शर्ट व काळा कोट, पायात धोतर आणि हातात काठी असे ते एक जोडपे होते. रुद्र. पुन्हा नितेशची हाक रुद्रच्या कानी पडली, पण रुद्रने तिकडे लक्ष दिले नाही. ही दुष्ट शक्तींची काहीतरी चाल आहे असे समजून त्याने तिकडे दुर्लक्ष केले व समोरील वेगवेगळ्या फोटोकडे पाहू लागला. अनेक पिढ्यांचे आणि वेगवेगळ्या लोकांचे जुने नवे फोटो होते ते, म्हणून रुद्र गोंधळात पडला. तोच त्याला एक अर्थ किंकाळी ऐकू आली. रुद्रला काहीतरी गडबड वाटली आणि तो बाहेर पडला. वरती टांगलेले बल्ब पेटत होते, पण वेगात मागे पुढे झोके घेत होते आणि वरांड्यात नितेश हॉलकडे जाताना तेथून रुद्रला दिसला. तसा रुद्र लगेच धावला. नितेश हळूहळू पावले उचलत हॉलमध्ये उतरला. तो डायनिंग टेबल समोरून जात असताना खुर्ची हलली आणि धाडकन खाली आपटली. तोपर्यंत रुद्र हॉलमध्ये पोहोचला. दरवाजा आपोआप धाडकन उघडला आणि नितेशने ताठपणे चालत दरवाजाच्या दिशेने पाऊल उचलले. तोच रुद्रने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला अडवले. नितेश, कुठे जात आहेस? रुद्रने विचारले, पण नितेश शुद्धीवर नव्हता. रुद्रने नितेशच्या निर्विकार चेहऱ्याकडे निरखून पाहिले. जणू त्याच्या डोळ्याचे बुबळे किंचित तांबूस पडलेले आहेत आणि त्याच्या शरीरावर त्याचा ताबा नव्हताच. कोणीतरी त्याचा आत्मा ओरबाडून काढला असावा असे भासत होते. सोप्या शब्दात तो दुष्ट शक्तींच्या ताब्यात गेला होता. म्हणून रुद्र थोड्या मोठ्याने ओरडला. तसा नितेश एकदम दचकून भानावर आला. दुसरा दिवस. दुपारचे जेवण उरकून रुद्र जवळच्या गावात गेला व तेथील जुन्या व्यक्तींना त्या वाड्याविषयी विचारू लागला. तर त्याला समजले ते घर 1999 मध्ये एखाद्या गगनराव नावाच्या व्यक्तीने बांधलेले होते. त्यांच्याविषयी जास्ती माहिती विचारता रुद्रला समजले त्या फोटोतील ते जोडपेच ते दोघे आहेत. रुद्र वाड्यावर परतला तर दरवाजा बंद होता आणि नितेश घरात नव्हता. रुद्र वाड्यावर परतला तर दरवाजा बंद होता आणि नितेश घरात नव्हता. रुद्रला काळजी वाटली. त्याने लगेच फोन केला. हॅलो रुद्र. तिकडून नितेशचा आवाज आला. तू आहेस कुठे? घरात कुठे लपलायस? रुद्रने विचारले. रुद्र, तू कुठे होतास? मी आता समुद्रकिनारी बसलोय. बरं, बैस निवांत म्हणत रुद्रने फोन कट केला. त्याला आता महत्वाचे काम करायचे होते. घराचा इतिहास माहीत करायचा होता आणि ते त्या फोटोमुळे शक्य होते. म्हणून फोटो घेऊन रुद्र आपल्या खोलीत शिरला. तो येत होता.
तो जिन्यावर दुसरी पावले धडाडली. ते सहजासहजी त्याला सोडणार नाही हे रुद्रला समजले होते. रुद्र खोलीत शिरला. आधी त्याने पिशवीतून विभूती काढून रिंगण आखून घेतला व त्यात बसला. तोच खिडकी आपटली. रुद्रने तिकडे पाहिले तर बाहेर काळोख दाटला होता. रुद्र थोडा दचकला खरा, पण त्याला ठाऊक होते ते त्याला गोंधळू पाहत आहे. रुद्रने डोळे बंद केले आणि विशिष्ट मंत्र उच्चार करत त्याने फोटोवर हात ठेवला. तोच वाड्यात मोठी किंकाळी घुमली आणि जोरजोरात पावलांचा आवाज खोलीत वाजू लागला. दरवाजा आणि खिडक्या आपोआप आपटू लागल्या. रुद्रचे सामानही आदळू लागले. पण इथे रुद्र वेगळ्या जगात शिरला होता. दरवाजा उघडला आणि एक व्यक्ती घरात शिरली. तो दारू आती झाल्यामुळे झोकांड्या खात होता. डोळे लाल भडक झाले होते. आलात काय तुम्ही? इतकी रात्र झाली आणि गप्प बैस, जेवण वाढ म्हणत तो समोरील पाटावर बसण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला जमले नाही. तसे त्याने खालीच आसन मांडले. मला दुसरे लग्न करायचे आहे, तो व्यक्ती म्हणाला. मग मी काही जीव देऊ? ती बाई रागात म्हणाली. गेली 2 वर्ष तुम्हाला वारीस दिला नाहीस. मला मुले दे, नाहीतर चालती हो इथून. गगनराव ओरडला. कुठून देऊ मी? रागात ओरडत चंपाने थाळी आपटली. गगनरावने रागात थाळी भिरकावून दिली आणि त्याने तिच्या केसांना पकडून ओढले. मला माहीत आहे कसे करायचे, मला माहीत आहे म्हणत त्याने तिला एका खोलीत नेऊन आपटले व तिचे हातपाय तोंड बांधून टाकले. ती आतमध्ये रडत होती, हुंदके देत होती, भुकेने व्याकुळ होऊन धडपडत होती. 4-5 दिवस गेले आणि गगनरावने दरवाजा उघडला. चंपाचे क्रूर शरीर समोरच पडलेले होते. त्याच्या डोळ्यात पाणी होते, पण त्याने तिला उचलले व बाहेर अंगणात घेऊन आला. समोरच एक खड्डा खणलेला होता. त्याने तिचे शरीर त्याच्यात टाकून दिले आणि फावड्याने माती आतमध्ये ढकलली. माती चेहऱ्यावर पडताच चंपाची चेतना जागली व तिने तोंडानेच जोरजोरात श्वास आत ओढत शेवटचे काही शब्द तोंडातून फोडले, जे दुःखाने भरलेले आणि वेदनादायी होते. ते जणू जाब विचारत होते. गगनराव. गगनरावने भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले आणि बोलला. मला समाजाला तोंड देता येत नाही, त्यांच्या थट्टेचे माझ्याकडे उत्तर नाही म्हणत त्याने भराभर माती तिच्या देहावर ओतली व खड्डा संपूर्ण झाकून टाकला. गगनरावने जड पडलेली पावले उचलली. समोर वाढू पाहणाऱ्या चाफ्याच्या झाडाला तुडवत तो निघून गेला. चंपाच्या कावळ्यांना रोज भाकर देत असे. ते मोठ्याने ओरडत तिच्या कमरेवर येऊन बसले. मला का मारलेस? कर्कश आवाज त्याच्या कानात घुमला आणि त्याने आपल्या थरथरत्या हाताने कान झाकले. ते हाडांना चिकटलेले शरीर खुर्चीवर बसून होते. आतापर्यंत त्याने कित्येक लोकांचे टवाळखोर बोलणे सोसले होते. शेवटी त्याच्या पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्यावर अश्रू गळले. तेवढ्यात दरवाजा धडाडला. चंपा म्हणत गगनराव लटपटत उठला व खोली बाहेर पडला. बाहेर अंधार होता, तरी एक काळी आकृती काही अंतरावर सावकाश पुढे चाललेली दिसली. चंपा, मी. गगनराव समोरील लाकडी रेलिंगवर आदळला व पुन्हा कसा तरी उठून पुढे सरकू लागला. भेसूर हसण्याचा आवाज त्याच्या कानी पडला, पण त्याला आता या गोष्टींची सवय झाली होती. समोरील भिंतीला लागून असलेल्या वरती जाणाऱ्या जिन्यावर ती आकृती गायब झाली. थरथरत हातांचा आधार घेत गगनराव वरती टेरेसवर चढला. तोच टोकाला उभी असलेली एक स्त्री तेथून वेगात खाली पडली. गगनराव मोठ्याने ओरडला आणि लटपटत वेगात धावला. तो टोकाला येऊन थांबला. त्याने खाली नजर टाकली आणि त्याचे शरीर शहारले. धडधड त्याच्या काळजात वाढली. त्याचेच धड उघड्या डोळ्यांनी खाली मरून पडलेले होते आणि त्याच्या डोक्याच्या आजूबाजूला रक्त साचलेले होते. मी मेलेलो नाही. तोच त्याला कोणीतरी मागून जोरदार धक्का दिला आणि धोंडा हवेतून सपकन खाली यावा तसा गगनराव दानकन खाली आदळला. त्याचे डोके दगडावर आपटून फुटले.
पण त्याची नजर छताकडे लागलेली होती. एक काळपट भयानक सावट आसुरीपणे हसत गगनरावकडे पाहत होते. आधीच त्याच्या डोळ्यात रक्त उतरलेले होते. थरथरत्या ओठांनी गगनराव बडबडला, मी तुला मारले मी. आपल्यात हिशोब बराबर झाला, माफ कर. आणि त्याने डोके टेकले. ते धूळ अजूनही छताच्या टोकाला उभे राहून तोंड फाडून हसत त्याच्याकडे पाहत होते. तिच्यावर झालेले अत्याचार, दुःख, वेदना ह्यांनी आता सैतानी रूप धारण केले होते. असा होता या वाड्याचा इतिहास. त्यानंतर चंपाचा आसुरी अंश चाफ्याने शोषून घेतला आणि त्यालाही सैतानी रूप चढले. तरी आता हे घर मोकळे झाले. आम्ही शुद्धीकरणही आटोपले. इथे आता घाबरण्यासारखे काही नाही. रुद्र म्हणाला, धन्यवाद तुमचे. आपण आम्हाला या सर्व संकटातून सोडवले. विनायक व सृषा हात जोडत म्हणाले, आता आम्ही पण येतो. म्हणत नितेशने हात जोडले. त्यांनी आधीच आपले सामान रेडी करून ठेवले होते. ते बाहेर पडणार तोच दरवाजात कृपाली व आदित्य त्यांना समोर आले. थँक्यू अंकल, दोघेही म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरील भीती गायब झालेली पाहून दोघांनाही बरे वाटले. हे तर आमचे कर्तव्य आहे, रुद्र हसत म्हणाला.